अखेर केवळ पुसद शहरात नाईक घराण्याच्या सांगण्यावरूनच सेवालाल महाराज जयंती रद्दच. दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती होती. संत सेवालाल महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण जगभरात साजरी केली जाते. परंतु यावेळी पुसद शहरात मात्र केवळ नाईक घराण्याच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या नकारामुळे संत सेवालाल महाराज यांची जयंती पुसद शहरात साजरी झालीच नाही. याला केवळ स्वर्गीय अजित पवार यांचे निधनाचे कारण देण्यात आले हे कितपत योग्य? स्वर्गीय अजितदादा यांच्या दुःखद निधनानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय हालचाली झाल्या. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच स्वर्गीय अजितदादा यांच्या निधनानंतर पुसद शहरात यशवंत स्टेडियममध्ये आमदार चषक सुरूच होते. आणि विशेष बाब म्हणजे पुसद शहरापासून केवळ 26 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोहरादेवी येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडूनच संत सेवालाल महाराज जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक व त्यांच्या अर्धांगिनी मोहिनी नाईक यांची सुद्धा उपस्थिती होती. विशेष बाब म्हणजे पोहरादेवी येथे महाराष्ट्र शासनातर्फे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने मोठा भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यात येतो, तर केवळ पुसदमध्ये जयंती साजरी करण्यास नकार का दिला? केवळ एका घराण्याच्या सांगण्यावरून ही जयंती रद्द करण्यात आली. शासनातर्फे जयंतीचा कार्यक्रम होतो, रॅली निघते. केवळ पुसदमध्ये जयंती साजरी न करण्याचे योग्य कारण न देता केवळ अयोग्य कारण समोर करून जयंती रद्द का करण्यात आली असा प्रश्न आता निर्माण होत आहे. यावर आता विचार करणे गरजेचे झाले आहे. पुसद शहर हे केवळ एका घराण्याच्या इशाऱ्यावर किंवा निर्णयावर चालू शकत नाही. त्यामुळे जनतेने विचार करणे फार गरजेचे आहे. बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथून संत सेवालाल महाराज यांच्या पावन धर्तीवरून TV 9च्या माध्यमाशी बोलताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांनी संपूर्ण समाज बांधवांना एक आव्हान केलं की संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती संपूर्ण समाज मोठ्या उत्सवाने साजरी करावी, पण मंत्री महोदयांच्याच मतदारसंघामध्ये संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी केली गेली नाही. आज पुसद तालुक्यामध्ये संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी न केल्यामुळे आज संपूर्ण समाज बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.